आज अनेक दिवस झालं सांगली शहरामध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबांना चिरडलं जाते। गोरगरिबांचे संसार उघड्यावर पाडले जातात। गोरगरिबांच्या छपऱ्या असतील, झोपड्या असतील, खोके असतील, हे अनधिकृत दाखवून हे आयुक्त कारवाई करतायत। परंतु शहरामध्ये अनेक मॉल्स, अनेक हॉटेल्स, अनेक हॉस्पिटल्स आहेत, त्यामध्ये अनधिकृत पार्किंग, अनधिकृत व्यवसाय वापर आहे आणि ह्या कुठल्याही गोष्टीकडं हे अतिक्रमण असतानाही जाणीवपूर्वक आयुक्त डोळेझाक करतात। याचं उत्तर मागण्यासाठी आम्ही आलोय। RCT मॉल हा बेकायदेशीर, पूर्णपणे बेकायदेशीर आहे। त्यामध्ये पार्किंग सफिशियंट नाही आहे। गाडगीळ जे आमदार आहेत आपल्या सांगली शहराचे, त्या आमदारांच्या व्यवसायाचं पार्किंग रस्त्यावरती आहे, PNGचं, त्याच्यावरती कारवाई होत नाही। माजी खासदार संजय काका पाटलांचं हॉटेल आहे इथं स्टँडवरती, कृष्णा हॉटेल, त्याचं भिंत रस्त्यामध्ये आहे, अतिक्रमण आहे, त्याच्यावरती कधी कारवाई करणार? आणि अनेक हॉस्पिटल्स आहेत, त्यांच्या पार्किंगमध्ये व्यवसाय चालू आहे, त्यांचा OPD चालू आहे, हॉटेल चालू आहेत, त्या ठिकाणी कधी यांनी कारवाई करताना दिसली नाही। परंतु आज शहरातील झोपड्या असतील, शहरातील टपरे असतील, शहरातील कुठल्या जरी दुकानदारानं थोडंसं खाली वाढवलं असेल पत्र्याचं शेड, तर ते यांना अनधिकृत पार्किंग, अनधिकृत दिसते। तर अशा परिस्थितीत आयुक्त हे दुजाभाव करतायत असं शहराच्या लक्षात आलंय। म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलोय की तुम्ही दुजाभाव बंद करा, गोरगरिबाला अन्याय बंद करा। जर समान न्याय द्यायचा असेल तर तुम्ही सरसकट समान न्याय द्या। कदाचित त्यांना दिसत नसतील ही काही गोष्टी, म्हणून आम्ही लेखी स्वरूपात निवेदन घेऊन आलोय की या सर्व गोष्टींवरती कारवाई करा। जर त्यांनी या आम्ही दिलेल्या निवेदनातल्या प्रत्येक गोष्टीवर कारवाई केली तर मी आताही जाहीर केलंय, तर आयुक्तांचा स्टेशन चौकात मोठा आम्ही सत्कार करू।